ते वीर साधना अशी असते की शनिवारी रात्री आपल्याला ध्यान करायला बसायचं असतं आणि त्याचा जो काही जप आहे, त्या ज्या काही माळा आहेत, त्या माधव त्याला जप करायचे असतात आणि ती एक रात्रीची साधना असते. आता ह्या ज्या विधी काय सांगत नाही मी, त्या गुप्त गोष्टी असतात. ते बसल्यानंतर मी नवीन नवीनच होतो रे बरं का त्यावेळेस, म्हणून त्यावेळेस पण मला हा प्रकार घडलेला. मग त्यांनी मला सांगितलं नव्हतं की तो वीर आल्यानंतर त्याचा असा गुरगुर घुरघुर आवाज येतो, घुरल्यासारखा आवाज येतो, घुर 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 करतं ते आणि कानटाळ बसवणारा आवाज असतो. हे मला याची त्यांनी आधी थोडीफार पण माहिती दिली नव्हती. त्या साधनेला मी बसलो. मला वाटतं 21-22 माळा झाल्या असतील. टोटल 51 माळा करायला सांगितल्या होत्या. 21-22 माळा झाल्या आणि आवाज यायला लागला गुरगुरल्यासारखा. मधनंच हवेच्या झुळकी बिळकी अशा यायच्या. मग अंगावर असा काटा यायचा आणि त्यात गडी पहिल्यांदा मी नवीन अनुभव नाही काय नाही. बरं ते गुरु मला तिकडून फोनवर सांगायचे, ते बी जवळ नसायचे, ते असायचे उज्जैनला. मग ते साधना करत असताना पहिल्यांदा कुत्रं आडवं गेलं आणि बरोबर 21-22 माळा झाल्या, घुरघुरल्यासारखा जसा आवाज आला, घाबरलो मी. सगळं सामान तिथंच. असा तिथून पळालो, घरी असतो थांबलोच नाही. दुसऱ्या दिवशी माझ्या पाठीमध्ये असं कोणीतरी काहीतरी पिना टोचल्यानंतर किंवा अंकुच्या दर एखाद्या शस्त्राला टोचल्यानंतर कसं टोचतंय, तसं माकड हाडामध्ये बॅक्कर दुखायला लागलं आणि ते दुखायचं पण कांटाळ्या बसल्यासारखा ते घुरघुरायचा आवाज बी यायचा. मला 3 दिवस ना दादा, दिवस रात्र त्रास होत होता. मग त्या आठवड्यात 3-4 दिवस तसेच गेले. त्याच्यानंतर मला अशी माहिती कळली, अर्धी साधना वीरांची कधी ठेवायची नसते, ती पूर्ण करायची असते. मग त्याच्यानंतर दादा ही साधना मी पूर्ण केली. त्या वीरांचं प्रत्यक्षीकरण झालं आणि हा त्रास माझा तिथं जायला थांबला.